या राजाभाऊंच्या नेतृत्वाला आपण बळ देऊयात। आज क्रमांक 7, 8 आणि 9 या तिन्ही विभागांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा भव्य असा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो। यानंतरचं स्वागत सातारा विभागातील दमदार नेतृत्व आणि जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी प्रभावाचे काम केलं ते संदीपदादा शिंदे यांचं स्वागत। सागर विरकर आपणास विनंती, नगरसेवक सागर विरकर संदीपदादांचं आपण स्वागत करावं। संदीपदादा शिंदे सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य। यानंतरचं स्वागत सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य युवा नेते सन्माननीय राहुलदादा बर्गे यांचं स्वागत। राजेंद्र वैराट नगरसेवक राजेंद्र वैराट आपणास विनंती, राहुलदादा बर्गे यांचं आपण स्वागत करावं। यानंतरचं स्वागत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते सन्माननीय किरण नाना बर्गे यांचं स्वागत। या ठिकाणी माजी नगरसेविका सौभाग्यवती शुभांगीताई बर्गे आपणास विनंती, किरण नानाचं आपण स्वागत करावं। यानंतरचं स्वागत कोरेगावच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष सौभाग्यवती दीपालीताई महेश बर्गे यांचंही स्वागत। शुभांगी वहिनी आपणास विनंती, आपण नगराध्यक्ष वहिनींचं स्वागत करावं। यानंतरचं स्वागत माननीय जयंती शेठ भाऊ यांचं स्वागत करावं। यानंतरचं स्वागत पाठीमागं शुभांगी वहिनींना शीतल संतोष बर्गे यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतंय। ओसवाल यांचंही या ठिकाणी स्वागत संपन्न होतं। सन्मान्य संजीवनी वहिनी कार्यक्षम नगरसेविका सन्मान्य स्नेहलताई आणि प्रत्येक घरात ज्यांचा आदरानं ताई असा उल्लेख केला जातो त्या आपल्या सर्वांच्या आदरणीय ताई डॉक्टर आनंदताई बर्गे यांचा नुकताच महाराष्ट्रातील एक नामवंत अशी संस्था महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या वतीनं जो महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार देऊन गौरव झाला, त्या निमित्तानं आदरणीय ताईसाहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। मी या नगरीच्या नगराध्यक्षा त्याचबरोबर सर्व नगरसेविका आपणास विनंती करतो, आपण ताईसाहेबांचा या ठिकाणी आदर सत्कार करावा पुरस्काराबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल स्वागतपर सत्कार नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे आणि सर्व नगरसेविका।
या ठिकाणी ॲडव्होकेट काकांच्या सत्काराचे आलेल्या सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत आहे. राजकुमार चव्हाण या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. या विभागातील युवा नेतृत्व प्रतिष्ठा या ठिकाणी सरपंच या ठिकाणी कमिटीचे संचालक सुनील निदान यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार संपन्न होतोय. राहुल रघुनाथ बर्गे आपण असल्याने आपण त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी साहेबांचा सत्कार संपन्न होतोय. साहेबांचा सत्कार संपन्न होतोय. वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा यानंतर सन्मान होतोय. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयामध्ये बापूंनी एक दमदार कामगिरी केली. मॅरेथॉन असेल, सायक्लोथॉन असेल, या सगळ्यामध्ये चंद्रकांत सूर्यवंशी, नवनाथ पवार यांचा आज वाढदिवस. सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आज जो भव्य असा नागरी सत्कार कोरेगाव मतदारसंघाचे भूमिपुत्र नामदार महेशदादा शिंदे, त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती आमच्या अरुणाताई या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय सर्व व्यासपीठ समोर बसलेले सर्व मान्यवर, महिला भगिनी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी, खरं तर भूमिपुत्र म्हणण्याच्या मागचं कारण असं आहे, कारण भूमिपुत्र आमदार झाल्यानंतर काय करू शकतो, किती प्रामाणिक मतदारसंघासाठी काम करू शकतो, याचं उत्तम उदाहरण आणि याचं उत्तम फळ हे साहेबांना भेटलेलं आहे. खरं तर कोरोनाचा काळ म्हणजे साहेब तसं बघायला गेलं तर तुमच्यासारखा बिकट काळ भोगायला सुद्धा कुणाला जमला नाही, कारण सगळ्यांनाच फार सुकर काळात सुद्धा काम करता आलं नाही. पण साहेब 2 वर्ष कोरोनाचा काळ, आज ह्या अख्ख्या कुटुंबानं एक पालकत्व स्वीकारून माणसं वाचवायचं काम केलं. त्या कौतुकात भारावून न जाता ज्या ज्या वेळी ज्या संधी आल्या लगेचच विकास कामात साहेब सुरुवात केली. आणि आज साहेब दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा मात करण्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्नामुळे खरं तर हे पद मिळालं. कारण आपल्या प्रामाणिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब किती खुश झाले असतील. आणि हेच साहेब आपल्याला ह्या सर्व गोरगरिबा जनतेचा आपल्याला आशीर्वादामुळे हे शक्य झालं, हे असं मान्य करायला आता काही हरकत नाही. प्रत्येक निर्णय घेतला तो मतदारसंघाच्या हितासाठी. मला आठवते साहेब, ज्यावेळी सरकार अस्थिर होतं, आपण बेचैन असायचा. खऱ्या अर्थी आज जनता समाधानी आहे, पण विकास कामासाठी कायम असमाधानी असणारे आमदार म्हणून आपल्या कोरेगावचे ओळखायला काही हरकत नाही. कारण कधीच समाधानी झाले नाहीत. कायम म्हणायचे साहेब म्हणलं विकास भरपूर होतोय, म्हणतात दादा तसं नाही, विकास ही व्याख्या आपल्याला, कारण हा बॅकलॉग 15-20 वर्षाचा आहे, भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला. निर्णय घेत असताना आम्ही सुद्धा साहेब कित्येकदा तरी घाबरायचो की साहेब आपण फर्स्ट टर्म आहे, पण साहेब आपण घेतलेले सगळे निर्णय हे मतदारसंघासाठी हितकारक झाले. हिम्मत की किंमत होतीये, म्हणूनच आज आपण ह्या पदावर आहोत. आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला ह्या पदाचं खरं तर गंभीर परिस्थिती आहे, पण मतदारसंघाला विश्वास आहे की नामदार आमचे खंबीर आहेत. आणि ह्याचमुळं कुठेतरी ही कोरेगाव मतदारसंघाची जी इतक्या दिवसाचा उणीव होती, फार थोडक्या दिवसात आपण हे केली. खरं तर ह्या प्रभागांनी 7, 8, 9
आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणारा प्रभाग आहे. राजाभाऊ असतील, राहुल असतील आणि इथं सर्वच उदय भाऊ आणि सर्वच मान्यवर इथं असतील. आमचा रितेश बर्गे होता, सगळेच होते. सगळ्यांनी मिळून हा एक निर्णय घेतला आणि अशाच ह्या कोरेगाव शहराच्या निर्णयानं साहेब 22च्या 22 बूथ प्लस झाले. पण आम्हाला अभिमान आहे साहेब की राजकारण ह्या मतदारसंघाने भरपूर वेळा बघितलं, पण खऱ्या अर्थी विकासाची गंगा आज तुमच्या मार्फत ह्या मतदारसंघ बघतोय. आणि नक्कीच साहेब ह्या ग्रामदैवताच्या समोर आपल्याला एक आश्वासित करू शकतो की इथून पुढे सुद्धा कोरेगाव शहर अशाच ठामपणे तुमच्या पाठीशी राहील. नक्कीच हे कोरेगाव शहर विकासाला कायमच पाठिंबा देणार आहे. एवढंच इथं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या राजाभाऊच्या नेतृत्वाला आपण बळ देऊयात. आज एक सत्कार युवा संघटकाचा होतोय. रमेश चव्हाण यांना विनंती करतो आपण अभिष्ट चिंतन स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. रमेश चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. साहेबांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 7 मधील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळेच मार्गदर्शक, आता सगळ्यांचे नाव घ्यायची झालं तर फार वेळ लागणार आहे, पण त्याच्यामध्ये उपस्थित असणारे ॲडव्होकेट बर्गे, गजाननजी बर्गे, विलासराव बर्गे, माझे मार्गदर्शक सुरेशदादा कुलकर्णी, ॲडव्होकेट सुहास भंडारी, आमचे दुसरे मार्गदर्शक सभाऊ शेटे, जयंती बहुआ, जयरामजी दामा, ज्यांच्यामुळं आजचा वॉर्ड क्रमांक 7चा हा रस्ता होतोय आणि फार मोठा प्रश्न आज शांतीनगरचा सुटणार आहे. ते त्यांचं खरं आभार मानतो. गावचे पाटील म्हणून त्यांनी जे औदार्य दाखवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. अजयजी बर्गे आणि तुषारजी बर्गे या दोघांचं खरं तर काळाच्या वेळेला सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आजचा जो माझा सत्कार घेतला ते माझे सहकारी मित्र कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे आणि नगरसेवक राहुल बर्गे. या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक अनिल मोदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बर्गे, या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे, उपनगराध्यक्ष माझे सहकारी मित्र सुनीलदादा बर्गे, सर्वच नगरसेवक आमचे बच्चू शेठ ओसवाल, रशीदभाई असतील, दीपक कांबळे असतील, अनिकेत सूर्यवंशी, गणेशजी येवले, आमचा प्रवास ज्यांचा प्रवेश झाला ते माझे सहकारी मित्र पंपूभैया, अजितराव बर्गे, रवींद्र बोतालजी, सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे. दुसरे माझ्याबरोबर आलेले माझे सदैव सावलीसारखे राहणारे माझे बंधुतुल्य मित्र, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीपभाऊ शिंदे, आमचे कुशलचे रणधीरजी जाधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, खरं तर पत्रकार मित्र एवढ्या मोठ्या संख्येवरती आले म्हणजे 100% राजाभाऊचा कार्यक्रम आहे असं समजून घ्यायचं. लक्षात आमचे राजाभाऊ म्हणजे सगळ्यांना प्रेमानं जवळ धरणारे व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवाहवस असणारे व्यक्तिमत्व. आमचे रामभाऊ प्रतापणी या ठिकाणी आले. आमच्या ॲडव्होकेट चंद्रशेखर वकील साहेबांनी सांगितलं, चंद्रशेखर बर्गे काकांनी सांगितलं या ठिकाणी की ही जी भूमी आहे ही क्रांतिकारकांची भूमी आहे. ज्या व्यासपीठावरती आम्ही उभं राहिलो ते व्यासपीठ, त्याचा परिसर हा क्रांतिकारकांचा आहे. ज्यावेळेला ब्रिटिशांनी आमचा देश बळकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याचा लढा या कोरेगावकरांनी लढला. 80 हुतात्मे झाले, पण पाठीमागं पाहिलं नाही. हा इतिहास असणारा हा कोरेगाव आहे, प्रचंड मोठी ताकद असणारा हा कोरेगाव आहे. म्हणून याचा विकास झाला पाहिजे हे स्वप्न मुराशी घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. आपण सगळे पाहताय प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपण विकास कामं चालू केलेली आहेत. सुमारे 400 कोटीची
विकास कामं आता या ठिकाणी चालू आहेत, रस्ते चालू आहेत, गटर चालू आहेत, तिळगंगा नदीचं सुशोभीकरण चालू आहे, भाजी मंडईचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर एक सुसज्ज असं आपण विश्रामगृह बांधतोय. कालच आपल्याला एक चांगल्या पद्धतीची बातमी या कोरेगावकरांना मिळाली. सुमारे 44 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलाला काल मंजुरी मिळाली. येत्या 15 दिवसाच्या आत मॅप्कोच्या ज्या ग्राउंड आहे त्या मॅप्कोच्या 5 एकराच्या भूखंडावरती या ठिकाणी 44 कोटीची दिमागदार क्रीडा संकुलाची इमारत त्या ठिकाणी उभी राहते. त्याच्या पुढची अजून एक गोष्ट घडली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. या राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी आपल्या बोळेवाडीचं जे स्टेडियम आपण बांधतोय, जे स्टेडियम जे तुम्ही सुब्रत राय पुण्यामध्ये जे स्टेडियम येताना हायवेनी पाहता, ज्या ठिकाणी IPL ची मॅच होते त्याच्यापेक्षा सुसज्ज असं स्टेडियम, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं नंबर 1 स्टेडियम आपण गोळेवाडी या ठिकाणी बांधतोय, ज्याच्यामध्ये एक दिवस कोरेगावकर IPL ची मॅच घेतल्याशिवाय थांबणार नाही. हे ठामपणे या ठिकाणी या कोरेगावचं आपल्याला नाव लवकर वाढवायचे. त्याचे सुद्धा आपण आता TS साठी जातोय. येत्या 1.5 महिन्यामध्ये त्याला प्रमाण घेऊन 100% त्याही कामाला या ठिकाणी सुरुवात करतोय. आज तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार घेतला. सगळ्या जाती धर्माचे लोक या कोरेगावमध्ये प्रामाणिकपणे आणि प्रेमाने एकत्र राहतात. आमचा मुन्नाभाई तर छाती काढून चालत असतो, कारण मुन्नाभाईच्या म्हणतो साहेब माझ्या पाय गुणामुळेच हे सगळं घडतंय, कारण तुम्हाला मंत्रीपद पण मुन्नाभाई आपके आने के वजह से हुआ है, बडा भाई बोलताय. एवढं चांगलं काम या कोरेगावची आमची पार्टी करते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याच्या अर्थ रशीद तू गेला आणि ते आला असं काही नाही ना, तर दोघांचे तिकडे चालू व्हायचं. आपल्याला प्रचंड काम उभं करायचे या ठिकाणी. तिळगंगा नदीचं सुशोभीकरणाचा कार्यक्रम राहुल दादांनी घेतला होता. महाराष्ट्रात असणार नाही अशी सुंदर अशी नदी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्याला निधी दिलाय, प्रचंड निधी दिलाय, आणि ते आज आपण नदीचं सुशोभीकरण चालू केलेलं आहे. आता या कार्यक्रमाला आलो तर नक्की काहीतरी गिफ्ट दिली पाहिजे, भेट दिली पाहिजे. जयवंत आप्पा, तुम्ही सगळे ताकदीनं काम करताय. आज तुम्ही उपनगराध्यक्ष पद भूषवलंय, तर काहीतरी भेट तरी तुम्हाला दिली पाहिजे. तरी एक जण इथं दिसत नाही, सगळ्यात मोठा कलाकार आमचा महेश दिसत नाही या ठिकाणी. तो होते TS करायला टेन्शन सगळं. तुम्हाला सांगतो सक्षमपणे लोक कशी काम करू शकतात त्याचं जिवंत उदाहरण मी अभिमानाने सांगतो. आज तुम्हाला एक भेट देतोय. 62 कोटी रुपये कॉन्क्रीटच्या रस्त्याला तुम्ही आज मी तुम्हाला भेट देतोय. याचं काम येत्या 15 दिवसाच्या सुरू होणार, आणि कोरेगावकरांना त्यानंतर मी आव्हान करणार, तुम्ही सांगाल तिथं आम्ही दर्जेदार रस्ता देणार. सांगाल तिथं, मागाल तिथं रस्ता, कारण काही राहणारच नाही. 62 कोटीचे कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यानंतर कोरेगावमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. पुढचे 100 वर्ष टिकतील असे मजबूत रस्ते आपण या ठिकाणी बांधतोय. हे कॉन्क्रीटचं दिलं, मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, टीका टिप्पणी होतात. आंब्याच्या झाडाला आणि चिंचेच्या झाडाला दगड मारली जातात. संदीप भाऊ, कधी बाबीच्या झाडाला कोण मारायला जात नाही, लासूरण्याकडे कधी कोण फिरकतच नाही. नदीच्या पलीकडे कोण दगड मारायला जाणार आहे का? त्या उपयोग नाही. बाबीच्या शेगा खाली पडणार. अजितराव बरोबर आहे की नाही? त्यामुळे जे विरोधक आपल्यावर टीका करतायत ते आनंदाने घ्यायचे आपल्याला, कारण त्यांना माहिती आहे आम्हाला शिवाय दिल्याशिवाय चांगल्या गोष्टी त्यांना मिळणार नाही. त्याने आमचं नेचर बघितलेलं आहे. आज तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, आम्ही कामाच्या रूपात तुम्हाला उत्तर देतो. त्यामुळे विरोधकांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये आपल्याला. आज आपल्याला कामं करायचे. माझ्यावरती टीका केली की कोरेगाव केलं भकास आणि खटावचं केला विकास, असा काहीतरी बोर्ड लावला. लावते बोर्ड कोण? जो 10 वर्ष आमदार होता आणि जलसंपदा मंत्री होता तो लावतो. आमचा जागाला 100 रुपयाचा दर्जा आहे. तुम्ही तर मंत्री होता,
अरे मंत्री, तुम्ही तर एवढं मोठं कॅबिनेट मंत्री पद, केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, आणि तुम्हीच बोर्ड लावतोय कोरेगाव झालं बघा. स्वतःची आबरू स्वतःच काढून घेतात. तर 10 वर्ष काय झोपला होता का? साधी गोष्ट. बर, जी बोर्ड लावते त्यांनी वार्डात काय दिवे लावले त्याचा जरा विचार करा की. आज आमच्या राजाभाऊ एका वार्डात आता राहुल तुझ्या तर वार्डात पैसे द्यायलाच नाहीत. आता काय कुठं टाकायचे होतं? आणि किरण दादाच्या राजाभाऊ तुमच्या वार्डात 8 नंबर वार्डात तर आता कुठे पैसे टाकायला जागा आहे का? त्यांच्यातल्या पंपूबाई एका बुद्धिजीवीला यांना भेटून सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? जाहीर सांगा. अरे कॉन्क्रीटचे रस्ते करू नका, पुन्हा रस्ते करायला मिळणार नाहीत, आणि मग आपलं कसं चलन फिरायचं. जाहीर सांगितलं होतं काय? सचिन बरोबर आहे का? खोटं बोलतोय मी? सुनील खरं आहे, हे सांगितलं होतं. तुम्ही ह्यांना कॉन्क्रीटचे रस्ते करून देऊ नका, तुमचं चलन फिरणार नाही. आता ह्याच्यावर काय टाकणार आहे तुम्ही मला सांगा? येणारे नगरसेवकाला काय काम राहिले का? काय? पण खूप काम आहे, कारण आमच्याकडे कामांची एवढी आहे. काय गटर आणि कॉन्क्रीट करायला नगरसेवक येत नाही. मी कायम सांगतो की कोरेगावचे नगरसेवक हे आदर्श नगरसेवक आहे. कोण आजारी पडलं, कुणाच्या घरात दुःखाच्या घटना घडल्या, कुणाच्या घरात कसलीही अडचण निर्माण झाली, तर मी माझ्या नजरेनं बघितलं. हा एक मात्र आहे, स्वतःच्या वार्डात शेजारच्या वार्डात काय बघायला जात हे खरं आहे. पण स्वतःच्या वार्डात काय झालं की 100% तिथं पहिले ते हजर असतात आणि त्या कुटुंबाला आधार द्यायचं काम असे आदर्श असे नगरसेवक करतात. लक्षात घ्या. ठीक आहे, तर होतच राहते, काहीतरी बोलतच राहतात. आपण त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आज आपल्याला गाव सुंदर करायचं तर पाण्याच्या बाबतीत टीका होते. आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येनं आल्या, तुम्ही मला पाणीदार म्हणताय, सगळे मला रोज शिवाय देतात कारण गावात पाणीच येत नाही. सत्य गोष्ट आहे, खोटं नाही, खरं सांगतोय. तुम्ही किती हसला काय हसला तर रोज एक तरी आमच्या नावानं बोटं मोडत असतायच. ही सत्य गोष्ट आहे, ते खोटं नाही. पण आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. आपली पाणी योजना 30-35 वर्ष जुनी आहे. त्याच्यामध्ये कुणीही कसलंही काम केलं नव्हतं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 67 कोटी रुपयाची पाणी योजना आपण मंजूर करून आणली आणि त्याचं टेंडर उद्या सकाळी पब्लिक होते. लक्षात घ्या. ज्या बॅरेजच्या नावाने ओरडतात, ज्या योजनेच्या नावाने ओरडतात, त्या ठिकाणी मी स्वतःची वैयक्तिक जागा त्या ठिकाणी आपण देतोय आणि त्या ठिकाणी आपली विहीर काढून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी आपल्या कोरेगावला आणतोय. आणि महत्वाचं म्हणजे ही योजना पूर्णपणे सोलार होते आहे. 1 मेगावॉट सोलारचा प्रोजेक्ट आपण आता त्याचं टेंडर पण काढलंय. लवकरात लवकर आपण करतो. घन कचऱ्याच्या प्रकल्पासाठीची निविदा प्रसिद्ध झालेली आहे. तो पण प्रकल्प 1 महिन्यात उभा राहील. कोरेगावच्या समस्या आपल्याला 4 ते 5 महिन्यात सगळ्या संपवायचे. या झपाट्यानं आज आपण या ठिकाणी काम करतोय. लोकांना भौतिक सुविधा देतोय, पण त्याच्याबरोबर इथला प्रत्येक समाजाचा आदर आणि सत्कार करण्याचं काम पण आपला हे सगळे लोकप्रतिनिधी करतात. याचा पण मला फार अभिमान आहे. आपण सगळ्यांनी आता राज्याचं राजकारण बघताय. आमचे पत्रकार मित्र पण त्याचीच वाट बघतायत. सकाळपासून भोंगे चालू आहेत. आता नवीन एक भोगा चालू आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही विचारतोय कोण? अरे ज्यांनी मनसुख हिरेनला दिवसा ढवळ्यात खडीत फेकलं, ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, ज्यांनी दिवसा ढवळ्या जिलेटिनच्या कांड्या बॉम्ब एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या पुढे ठेवल्या, ज्यांनी दिवसा ढवळ्या सुशांत सिंग राजपूतचा खून केला, ज्यांनी दिशा सालियानला मारलं, ती लोक आज आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवायला लागले. शोकांतिका. ते दिवस ते विसरायला लागले. अरे आता कायदा सुव्यवस्था चांगली आहे. प्रत्येक माणसं सुखी समाधानी आहे. मगाशीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत बाहेर आली आहे. जिथं जिथं आंदोलनं झाली, ज्या ज्या ठिकाणी आंध्रश तयार होतोय, त्या त्या ठिकाणचा पैसा फक्त एकाच ठिकाणून येतोय. अशा चुकीच्या पद्धतीचं विरोधकांचं राजकारण चालू आहे. त्यांना उद्योगच नाहीये.
प्रचंड विकास कामं आज केंद्र सरकार राज्य सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहे. ह्यांच्या पोटात दुखतं, माणसंच मार्ग नाहीयेत अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आज तुम्ही पाहताय केंद्राच्या आणि राज्याच्या प्रचंड मोठ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचताय. शेतकरी सुखी होतोय. शेतकऱ्याला वर्षाला 15,000 रुपये द्यायचं काम मध्यवर्ती सरकार आणि राज्याचं सरकार एकत्र मिळून करत आहे. गोरगरीब जनतेला ताकद द्यायचं काम करतंय, महिलांना ताकद द्यायचं काम करतंय. महिला जन्मल्यापासून ते तिच्या लग्नापर्यंत सगळा खर्च आज या ठिकाणी राज्य सरकार आणि सरकार स्वतः उचलतंय. प्रत्येक सामान्य माणसाचं आयुष्य सुखी करण्याचं काम आज हे राज्य सरकार केंद्र सरकार करतंय. विरोधकांच्या लक्षातच येत नाहीये. अरे आपल्याला जनतेचे एवढे शाप लागले, तुमचं चिन्हच गायब झाले. सरांनी सांगितलं मगाशी आमचं घड्याळ हरवलं. पहिला डबा हरवायचा, कंगवा हरवायचा, नेता हरवायचा, आता पक्ष बी गेला, चिन्ह बी गेले. परवा बोर्ड लागले, आमची पोरं खुश झाली. प्रशासन पाहायला खुश झाला. लासूरण्याचा आहे ना. म्हणलं काय रे हसतोस? मला म्हणलं साहेब आपला प्रचार करते. कसं काय? मला घड्याळाचं चिन्ह लावलंय म्हणजे आपलाच प्रचार झाला, आपला सहयोगी पक्ष झाला म्हटले. आता काय करायचं? सैरभर झाले, माणसं शिल्लक राहत नाही. राज्यातला कुठलाही संवेदनशील आमदार आज विरोधकांच्या बरोबर जायला तयार नाही. ज्याला स्वतःच्या मतदारसंघात विकास करायचे, ज्याला सामान्य माणसाच्या नाडी माहितीये, सामान्य माणसाचं मत माहितीये, तो प्रत्येक आमदार आणि प्रत्येक खासदार नरेंद्र मोदींच्या नावाचा जप करतोय आणि त्यांचं काम घेऊन समाजामध्ये जातोय. असा आदर्श पंतप्रधान आज आपल्याला लाभला. जो पंतप्रधान रात्रंदिवस समाजासाठी झटतोय, त्याचा फक्त एकच विचार आहे, जनतेचा विकास करायचे, सामान्यांना न्याय द्यायचे, गोरगरीब जनतेनं जे भोगलंय त्याच्यातून त्यांची मुक्तता करायचे. असा काम करणारा आज देशाचे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत. 19 तारखेला आपल्याकडे येत आहेत. त्यांच्या गुरूंच्या नावाने आज या ठिकाणी लक्ष्मणराव इनामदार जे खटावचे आहेत, त्यांच्या नावाने जी पाणी योजना झालेली आहे, ज्या पाणी योजनेमुळं संपूर्ण महाराष्ट्राला कलंक असलेलं, संपूर्ण देशाला कलंक असलेलं खटाव आणि मानचा दुष्काळ मिटवायची ताकद ज्यांच्यात आहे, ते पंतप्रधान 19 तारखेला आज आपल्यात येतात. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या दुष्काळाच्या संकटात सुद्धा आज त्या दुष्काळी भागांना पाणी मिळालेलं आहे. तुम्ही सगळे म्हणाल कोरेगावचं काय? अरे कोरेगावची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कोरेगावला 2 TMC पाणी जास्त दिलं आणि हे पाणी आता फिरवायला काहीतरी वेळ लागणार आहे. त्याला पैसे दिले, 250 कोटी रुपये दिले. आज त्या पाईपलाईनचं काम या ठिकाणी चालू आहे. भाडळ खोऱ्यापासून ते शिलटी खिरकंडी पर्यंतचे सगळा परिसर हा संपूर्ण जलमय होणार आहे. लक्षात घ्या. धोमच्या कॅनलच्या आवर्तनाला उशीर झाला. त्याचं कारण होतं धोमच्या कॅनलला भगदाड पडलं होतं. 1.5 महिना ते काम करायला लागलं. आज आवर्तन सुटलेलं आहे. आज मी कृष्णा खोरे महामंडळातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळेला आवर्तन मिळालं नाही त्यांना प्राधान्यानं पाणी द्यायचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि हे पाणी येत्या 4 दिवसामध्ये संपूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये फिरलेलं आपल्याला दिसेल. आज जे बोलतायत त्यांनी जरा तळावळ्यात जावं, जळगावमध्ये जावं, चंचळीत जावं, शेंदूर जाण्यात जावं, त्यांनी किनीत पण जावं आणि मधवापूरवाडीमध्ये पण जावं. जे गेल्या वेळेला आपण सिंचनाचं जे मायक्रो प्लॅनिंग केलं त्याच्या जीवावरती तिथं असलेला ऊस आणि इतर पिकं आपण पाहावी. सगळ्या गावागावातला शेतकरी त्या ठिकाणी सुखी झालाय. आम्हाला मान्य आहे कोरेगाव शहराला पाणी जरा कमी पडतंय. त्याचं कारणच असं आहे की आमचं नियोजन हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं. पूर्वीचे झोपलेले होते, त्याच्यामुळे हा ताण आमच्यावरती पडतोय. 67 कोटीची योजनेचं तुम्ही म्हणाल कॉन्क्रीट केलं, काय केलं? यामध्ये सगळीकडे आम्ही पाईपलाईन टाकलेले आहेत. लक्षात घ्या, अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणचं आमचं नियोजन आहे. आता याच्या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे.
कोरेगाव आपण खेळामध्ये चांगलं करतोय, कोरेगाव आपण सुसंस्कृत करतोय. आज कोरेगावमध्ये सुंदर आमच्या स्वराज छोटा गंधर्व यांच्या नावानं प्रचंड मोठं आज नाट्यगृह त्या ठिकाणी आपण उभं करतोय. 300 मुलांना डिजिटल लायब्ररी त्या ठिकाणी आपण उभी करतोय. हे सगळं करत असताना आमचं लक्ष तरुण मुलांवरती आहे. मी परवाच्या तिळगंगेच्या कार्यक्रमामध्ये शब्द दिला होता. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चाललेली आहे, प्रचंड मोठे प्रकल्प आपण आणतोय. पण आता पुढचं जे पर्व असेल ते या कोरेगाव मतदारसंघातल्या सगळ्या तरुणांना नोकऱ्या देण्याचा असेल. हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. आपण MIDC ची ग्रोथ पाहत असाल. MIDC मध्ये उद्योग वाढतायत. उद्योगांना पोषक वातावरण त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आज आमच्या आमदारकीच्या कार्यकर्तीमध्ये एकही युनियन आम्ही त्या ठिकाणी केले नाही, कुठल्या मालकाला त्रास दिलेला नाहीये किंवा कुठेही आमचं कंत्राट आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं पोषक असं वातावरण, गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण या मतदारसंघासाठी करतोय. व्यापारासाठीचं पोषक वातावरण या मतदारसंघामध्ये करतोय. आता माझ्या डोक्यातला एक सगळ्यात चांगला प्रकल्प जो राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेला मी त्यांना तो बोलून दाखवला. तो माझ्या स्वप्नातला प्रकल्प आहे आणि त्याची घोषणा मी लवकरच करणार आहे. मला कोरेगाव ते फलटण हा एक्सप्रेस वे बांधायचे. 32 मिनिटामध्ये फलटणवरून माणूस कोरेगावला आला पाहिजे. इथनं कोरेगावचा फलटणला नाही गेला पाहिजे, तिकडचा इकडे आला पाहिजे. कारण ज्या वेळेला हा मार्ग बांधू, ज्याला रेडे घाटात बोगदे काढू, दरी पूल बांधू आणि भाडळ खोऱ्याला कनेक्ट करू, त्यावेळेला मी अभिमानानं सांगतो संपूर्ण वाहतूक ही कोरेगाव मार्गे होणार आहे. लक्षात घ्या, सगळा व्यापार कोरेगावचा वाढणार आहे. आणि या प्रकल्पासाठी जो 285 कोटीचा निधी आहे ते द्यायचं आदरणीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी मान्य केलेलं आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आणि कोरेगावचं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल करायचे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर शहर हे आपल्याला कोरेगाव करायचं. आपण स्वतः स्वच्छता राखली पाहिजे. नाहीतर कॉन्क्रीटचा रस्ता केला की म्हणतो माझ्या घराच्या तुळव्या निघाल्यात, माझ्या दारातच मांडणार का? मातीत ठेवले तर सडते, त्या कॉन्क्रीटवर ठेवले तर बरे असते. दुसरं, आमच्या घराची खडी 100% रस्त्याच्या मध्येच मांडणार. हे सगळं थांबलं पाहिजे. स्वच्छतेचा ध्यास घेतला पाहिजे. एकदा कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं की आपण 3 ते 4 मेकॅनाइज्ड मशीन घेतोय, ज्यांच्या माध्यमातून कोरेगाव शहर हे प्रत्येक आठवड्यातून एकदा धुतलं जाणार आहे. लक्षात घ्या, एकदम स्वच्छ आणि सुंदर कोरेगाव आपण पाहणार आहे. फक्त आपले सगळे रस्ते व्हायची आपण वाट पाहतोय. या आता DP आपला पब्लिश झाला. DP पब्लिश झाल्यानंतर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण आमच्यावरती असं काय आणलं होतं की जणू काय आता ह्यांना कुठं धरतून मारतो अशीच परिस्थिती केली होती. मोठे मोठे मोर्चे काढले होते. काही काही लोकांनी तर आम्हाला सांगितलं होतं जरा आमच्या शेतावरचा, काका ऐका तुम्ही, आमच्या शेतावरचा जर तुम्ही येलो झोन काढला नाही आणि आमच्या शेताला जर तुम्ही ताब्यात घेतलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी सुद्धा आम्हाला मिळाली. आता शेतावर येलो झोन दिल्यानंतर माणसं खुश होते. अरे येलो झोन करायला 1 कोटी रुपये एकराला लागतात काका. येलोचा ग्रीन पण काही लोकांनी करून घेतला, पण आम्ही पण करून दिला. आम्ही पण थांबलो. तुम्ही सांगा त्या पद्धतीने कामं केली आणि अत्यंत पारदर्शी प्रमाणे ज्यांना ज्यांना मदत करायला जमेल, आम्ही कुठलाही पक्ष, कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कसलाही विचार न करता प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेत गेलो. आपण प्रामाणिकपणे काम केलं. आज हे विकास काम आम्ही करतोय हे आमच्यासाठी नाही करत. एखाद्याचा रस्ता करताना पायरी निघाली की म्हणतोय बघतोच तुला. आज आपल्याला जर चांगलं राहायचं असेल 100% प्रत्येकाने विकासाला साथ दिली पाहिजे, त्याग केला पाहिजे. आज एखादं त्या ठिकाणी मोठं, त्या ठिकाणी आज आमचं बस स्टँड उभं राहिलं, कुणाच्या तरी त्यागातून उभं राहिले. सरस्वती हायस्कूल उभं राहिलं, कुणाच्या तरी त्यागातून उभं राहिले.
गावातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या त्यागातून उभी राहते. आपल्याला विकास पाहिजे असतो, आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण आपल्याला द्यायला काही नको असतं. माझी सगळ्यांना विनंती आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं पण योगदान, ही जे यज्ञ केलाय आपण, विकासाचा यज्ञ आहे, हा महेश शिंदेचा नाहीये, इथल्या प्रत्येक नागरिकाचा लक्षात घ्या. प्रत्येकानं त्याच्यामध्ये आहुती टाकली पाहिजे, प्रत्येकानं त्यागाची भूमिका घेतली पाहिजे आणि त्या त्यागाच्या भूमिकेतून आपल्याला कोरेगाव घडवायचंय. कोरेगाव महेश शिंदे एकटा नाही घडू शकत, तिथला प्रत्येक व्यक्ती घडवू शकतो. एक आदर्श कोरेगाव या ठिकाणी आपल्याला करायचंय. या पाठीमागच्या बाजूला सांगितलं, टेक नावाचा परिसर आहे, अत्यंत सुंदर परिसर आहे. पप्पू भैया ज्या वेळेला प्रवेश केला, आमचा सहकारी मित्र आलाय का इकडे, श्रीकांत बरे, श्रीकांत या ठिकाणी आहे. त्याची मागणी होती, हा परिसर तुम्ही चांगला, अजितरावांनी सांगितलं होतं, साहेब आम्हाला काहीतरी द्या, हा परिसरासाठी काहीतरी द्या. 3 कोटी रुपये मंजूर केले, त्याची TS झाली आणि त्याचं काम येत्या आठवड्याभरात चालू होईल किंवा 10 दिवसात चालू होईल. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे. अत्यंत सुंदर टेक आपण सगळे पाहणार आहात. त्याच्यानंतर आपल्याला प्रचंड काम करायचे. परवा एक हादसा घडला, मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगतोय, विकास कामांना विरोध करू नका, माझी सगळ्यांना विनंती आहे. एका तरुणावरती, जो रस्त्यावरती डांबर ओतणाऱ्या तरुणावरती हल्ला केला आणि त्याचे हातपाय मोडून टाकले, अत्यंत घृणास्पद पद्धतीनं काम केलं, याचं मला फार वाईट वाटलं. पण कायदा काम करतोय. जर तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर आम्हाला पण उत्तर द्यायला जमतं, पण आमची विनंती आहे की सगळ्यांनी प्रेमानं आणि आपुलकीनं काम केलं तर निश्चित या ठिकाणी काम होईल. आज जो प्रचंड मोठा रस्ता चाललाय, त्या रस्त्याचं रुंदीकरण चाललंय, हे आमच्यासाठी नाही चाललं, हे कोरेगावची शोभा वाढवण्यासाठी चाललेलं आहे. आज रहमतपूर रस्त्याचं काम चालू आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तिथला एखादा पोल काढला नाही म्हणून सुनील दादाच्या अंगावर जाणं चुकीचं आहे. त्याला काही स्वतःचे काही स्वार्थ नाहीये, तो काय तिथं राहिला, त्याला काय तिथं काही देणं घेणं नाहीये. आमचं दुसरे नगरसेवक काय संतोषराव आहेत या ठिकाणी, त्यांना काय पाहिजे, त्यांना तुमचा विकास करायचा, त्यांचा स्वार्थ काय आहे, त्यांचा स्वार्थच काय नाही लक्षात घ्या. म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाने विकास कामाला सहकार्य केलं पाहिजे. आज तुम्ही अजित बर्गे पाटलांचा या ठिकाणी आदर्श समोर घेतला पाहिजे. स्वतःची जागा त्यांनी आज रस्त्याला दिल्या, मोफत विना मोबदला दिल्या, लक्षात घ्या. आणि शांतीनगरचा प्रश्न केलेला एवढं मोठं औदार्य त्या कुटुंबानं दाखवलंय आणि त्या कुटुंबापासून प्रत्येकाला औदार्य दाखवायला सुरुवात करायची. हे जर माझं गाव आहे हे म्हणायचं असेल, हे जर माझं गाव सुधारावं वाटत असेल तर प्रत्येकाला आहुती देण्यासाठी तयार राहिलं पाहिजे, असं आपण सर्वांना आव्हान करतो. पुन्हा एकदा माझी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, याबद्दल आपण सगळ्यांनी जो या ठिकाणी सत्कार घेतला, मी आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि अशीच ताकदीनं काम आपण सगळ्यांनी एकत्र करू, सपण करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. ठेवायला काहीतरी वेळ लागणार आहे, त्याला पैसे दिले, 250 कोटी रुपये दिले. आज त्या पाईपलाईनचं काम या ठिकाणी चालू आहे. भाडं खोऱ्यापासून ते शिलटी खिरकंडी पर्यंतचे सगळा परिसर हा संपूर्ण जलमय होणार आहे, लक्षात घ्या. धोमच्या कॅनलच्या आवर्तनाला उशीर झाला, त्याचं कारण होतं धोमच्या कॅनलला भगदाड पडलं होतं. 1.5 महिना ते काम करायला लागलं. आज आवर्तन सुटलेलं आहे. आज मी कृष्णा खोरे महामंडळातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळेला आवर्तन मिळालं त्यांना प्राधान्यानं पाणी द्यायचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि हे पाणी येत्या 4 दिवसामध्ये संपूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये फिरलेलं आपल्याला दिसेल. आज जे बोलतायत त्यांनी जरा तळावळ्यात जावं, जळगावमध्ये जावं, चंचळीत जावं, शेंदूर जाण्यात जावं, त्यांनी किरीत पण जावं आणि मधवापूरवाडीमध्ये पण जावं. जे गेल्या वेळेला आपण सिंचनाचं जे मायक्रो प्लॅनिंग केलं त्याच्या जीवावरती तिथं असलेला ऊस आणि इतर पिकं आपण पाहावी. सगळ्या गावागावातला शेतकरी त्या ठिकाणी सुखी झालाय. आम्हाला मान्य आहे कोरेगाव शहराला पाणी जरा कमी पडतंय, त्याचं कारणच असं आहे की आमचं नियोजन हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं. पूर्वीचे झोपलेले होते,
त्याच्यामुळे हा ताण आमच्यावरती पडतोय. 67 कोटीची योजनेचं तुम्ही म्हणाल कॉन्क्रीट केलं, काय केलं? यामध्ये सगळीकडे आम्ही पाईपलाईन टाकलेल्या आहेत. लक्षात घ्या, अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणचं आमचं नियोजन आहे. आता याच्या पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. कोरेगाव आपण खेळामध्ये चांगलं करतोय, कोरेगाव आपण सुसंस्कृत करतोय. आज कोरेगावमध्ये सुंदर आमच्या स्वराज छोटा गंधर्व यांच्या नावानं प्रचंड मोठं नाट्यगृह त्या ठिकाणी आपण उभं करतोय. 300 मुलांना डिजिटल लायब्ररी त्या ठिकाणी आपण उभी करतोय. हे सगळं करत असताना आमचं लक्ष तरुण मुलांवरती आहे. मी परवाच्या तिळगंगेच्या कार्यक्रमामध्ये शब्द दिला होता. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चाललेली आहे, प्रचंड मोठे प्रकल्प आपण आणतोय. पण आता पुढचं जे पर्व असेल ते या कोरेगाव मतदारसंघातल्या सगळ्या तरुणांना नोकऱ्या देण्याचा असेल. हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. आपण MIDC ची ग्रोथ पाहत असाल. MIDC मध्ये उद्योग वाढतायत. उद्योगांना पोषक वातावरण त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आज आमच्या आमदारकीच्या कार्यकर्तीमध्ये एकही युनियन आम्ही त्या ठिकाणी केले नाही, कुठल्या मालकाला त्रास दिलेला नाहीये किंवा कुठेही आमचं कंत्राट आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं पोषक असं वातावरण, गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण या मतदारसंघासाठी करतोय. व्यापारासाठीचं पोषक वातावरण या मतदारसंघामध्ये करतोय. आता माझ्या डोक्यातला एक सगळ्यात चांगला प्रकल्प जो राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेला मी त्यांना तो बोलून दाखवला. तो माझ्या स्वप्नातला प्रकल्प आहे आणि त्याची घोषणा मी लवकरच करणार आहे. मला कोरेगाव ते फलटण हा एक्सप्रेस वे बांधायचे. 32 मिनिटामध्ये फलटणवरून माणूस कोरेगावला आला पाहिजे. इथनं कोरेगावचा फलटणला नाही गेला पाहिजे, तिकडचा इकडे आला पाहिजे. कारण ज्या वेळेला हा मार्ग बांधू, ज्याला रेडे घाटात बोगदे काढू, दरी पूल बांधू आणि भाडळ खोऱ्याला कनेक्ट करू, त्यावेळेला मी अभिमानानं सांगतो संपूर्ण वाहतूक ही कोरेगाव मार्गे होणार आहे. लक्षात घ्या, सगळा व्यापार कोरेगावचा वाढणार आहे. आणि या प्रकल्पासाठी जो 285 कोटीचा निधी आहे ते द्यायचं आदरणीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी मान्य केलेलं आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आणि कोरेगावचं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल करायचे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर शहर हे आपल्याला कोरेगाव करायचं. आपण स्वतः स्वच्छता राखली पाहिजे. नाहीतर कॉन्क्रीटचा रस्ता केला की म्हणतो माझ्या घराच्या तुळव्या निघाल्यात, माझ्या दारातच मांडणार का? मातीत ठेवले तर सडते, त्या कॉन्क्रीटवर ठेवले तर बरे असते. दुसरं, आमच्या घराची खडी 100% रस्त्याच्या मध्येच मांडणार. ते सगळं थांबलं पाहिजे. स्वच्छतेचा ध्यास घेतला पाहिजे. एकदा कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं की आपण 3 ते 4 मेकनाइज्ड मशीन घेतोय, ज्यांच्या माध्यमातून कोरेगाव शहर हे प्रत्येक आठवड्यातून एकदा धुतलं जाणार आहे. लक्षात घ्या, एकदम स्वच्छ आणि सुंदर कोरेगाव आपण पाहणार आहे. फक्त आपले सगळे रस्ते व्हायची आपण वाट पाहतोय. या आता DP आपला पब्लिश झाला. DP पब्लिश झाल्यानंतर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण आमच्यावरती असं काय आणलं होतं की जणू काय आता ह्यांना कुठं धरतून मारतो अशीच परिस्थिती केली होती. मोठे मोठे मोर्चे काढले होते. काही काही लोकांनी तर आम्हाला सांगितलं होतं जरा आमच्या शेतावरचा, काका ऐका तुम्ही, आमच्या शेतावरचा जर तुम्ही येलो झोन काढला नाही आणि आमच्या शेताला जर तुम्ही ताब्यात घेतलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी सुद्धा आम्हाला मिळाली. आता शेतावर येलो झोन दिल्यानंतर माणसं खुश होते. अरे येलो झोन करायला 1 कोटी रुपये एकराला लागतात का? येलोचा ग्रीन पण काही लोकांनी करून घेतला, पण आम्ही पण करून दिला. आम्ही पण थांबलो. तुम्ही सांगा त्या पद्धतीने कामं केली आणि अत्यंत पारदर्शी प्रमाणे ज्यांना ज्यांना मदत करायला जमेल, आम्ही कुठलाही पक्ष, कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा कसलाही विचार न करता प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेत गेलो. आपण प्रामाणिकपणे काम केलं. आज हे विकास काम आम्ही करतोय हे आमच्यासाठी नाही करत. एखाद्याचा रस्ता करताना पायरी निघाली की म्हणतोय बघतोयच तुला. आज आपल्याला जर चांगलं राहायचं असेल
100% प्रत्येकानं विकासाला साथ दिली पाहिजे, त्याग केला पाहिजे. आज एखादं त्या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी आज आमचं बस स्टँड उभं राहिलं, कुणाच्या तरी त्यागातून उभं राहिले. सरस्वती हायस्कूल उभं राहिलं, कुणाच्या तरी त्यागातून उभं राहिले. गावातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या त्यागातून उभी राहते. आपल्याला विकास पाहिजे असतो, आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण आपल्याला द्यायला काही नको असतं. माझी सगळ्यांना विनंती आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं पण योगदान, ही जे यज्ञ केलाय आपण, विकासाचा यज्ञ आहे, हा महेश शिंदेचा नाहीये, इथल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. लक्षात घ्या, प्रत्येकानं त्याच्यामध्ये आहुती टाकली पाहिजे, प्रत्येकानं त्यागाची भूमिका घेतली पाहिजे आणि त्या त्यागाच्या भूमिकेतून आपल्याला कोरेगाव घडवायचंय. कोरेगाव महेश शिंदे एकटा नाही घडू शकत, तिथला प्रत्येक व्यक्ती घडवू शकतो. एक आदर्श कोरेगाव या ठिकाणी आपल्याला करायचंय. या पाठीमागच्या बाजूला सांगितलं, टेक नावाचा परिसर आहे, अत्यंत सुंदर परिसर आहे. पंपू भैया ज्या वेळेला प्रवेश केला, आमचा सहकारी मित्र आलाय का इकडे, श्रीकांत बरे मुला, श्रीकांत या ठिकाणी आहे. त्याची मागणी होती, हा परिसर तुम्ही चांगला, अजितरावांनी सांगितलं होतं, साहेब आम्हाला काहीतरी द्या, हा परिसरासाठी काहीतरी द्या. 3 कोटी रुपये मंजूर केले, त्याची TS झाली आणि त्याचं काम येत्या आठवड्याभरात चालू होईल किंवा 10 दिवसात चालू होईल. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे. अत्यंत सुंदर टेक आपण सगळे पाहणार आहात. त्याच्यानंतर आपल्याला प्रचंड काम करायचे. परवा एक हादसा घडला, मी मुद्दाम ह्या गोष्टी सांगतोय, विकास कामांना विरोध करू नका, माझी सगळ्यांना विनंती आहे. एका तरुणावरती, जो रस्त्यावरती डांबर ओतणाऱ्या तरुणावरती हल्ला केला आणि त्याचे हातपाय मोडून टाकले, अत्यंत घृणास्पद पद्धतीनं काम केलं, याचं मला फार वाईट वाटलं. पण कायदा काम करतोय. जर तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर आम्हाला पण उत्तर द्यायला जमतं, पण आमची विनंती आहे की सगळ्यांनी प्रेमानं आणि आपुलकीनं काम केलं तर निश्चित या ठिकाणी काम होईल. आज जो प्रचंड मोठा रस्ता चाललाय, त्या रस्त्याचं रुंदीकरण चाललंय, हे आमच्यासाठी नाही चाललं, हे कोरेगावची शोभा वाढवण्यासाठी ते चाललेलं आहे. आज रहमतपूर रस्त्याचं काम चालू आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तिथला एखादा पोल काढला नाही म्हणून सुनील दादाच्या अंगावर जाणं चुकीचं आहे. त्याला काही स्वतःचे काही स्वार्थ नाहीये, तो काय तिथं राहिला, त्याला काय तिथं काही देणं घेणं नाहीये. आमचा दुसरे नगरसेवक काय संतोषराव आहे त्या ठिकाणी, त्यांना काय पाहिजे, त्यांना तुमचा विकास करायचा, त्यांचा स्वार्थ काय आहे, त्यांचा स्वार्थच काय नाही, लक्षात घ्या. म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाने विकास कामाला सहकार्य केलं पाहिजे. आज तुम्ही अजित बर्गे पाटलांचा या ठिकाणी आदर्श समोर घेतला पाहिजे. स्वतःची जागा त्यांनी आज रस्त्याला दिल्या, मोफत विना मोबदला दिल्या, लक्षात घ्या. आणि शांतीनगरचा प्रश्न केलेला, एवढं मोठं औदार्य त्या कुटुंबानं दाखवलंय आणि त्या कुटुंबापासून प्रत्येकाला औदार्य दाखवायला सुरुवात करायची. हे जर माझं गाव आहे हे म्हणायचं असेल, हे जर माझं गाव सुधारावं वाटत असेल तर प्रत्येकाला आहुती देण्यासाठी तयार राहिलं पाहिजे, असं आपण सर्वांना आव्हान करतो. पुन्हा एकदा माझी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, याबद्दल आपण सगळ्यांनी जो या ठिकाणी सत्कार घेतला, मी आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि अशीच ताकदीनं काम आपण सगळ्यांनी एकत्र करू, असं पण करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.